लोभ मोह मद मस्तर याच्याने आपण सर्वजण वेळून गेलेलो आहे. त्याच्यामध्येच आपण अडकलेलो आहोत. काय काय सांगितलं, भाऊ पांगविलं भाऊ नांगविलं, भाऊच दिवस झालं कासावी. काय सांगताय, इतकं लागलं, इतकं पिळलोय ह्याच्यामध्ये. कारण भारत म्हणतात की आता धाव बाबा आणि याच्यातून तूच मला सोड. सुंदर सांगितलं बघा. आपण या मायामध्ये काळामध्ये अडकलेलो असतो. सुख नाही तोटे आली या संसार, माया वगैरे होऊ नका. दुःख बांधविणे आहे हा संसार, सुखाचा विचार नाही करतो. असं या संसारामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि आपण सुखाची इच्छा करतो, नाही का? सुख जे आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांची व्याख्या चांगली सांगितली. लाभे असते सुख कुठं आहे? सुखाचा पत्ता आपल्या स्वामी महाराजांनी दिलाय बरं का. पत्ता, त्या पत्त्यावरती तुम्ही जर व्यवस्थित त्याचा शोध केला तर नक्कीच तुम्हाला सुख सापडेल. स्वामी महाराजांनी आपल्याला पत्ता दिलाय, पण तो पत्ता आपण विसरून गेलेलो, नेमका उसरलेला आहे. त्या पत्त्याचा मात्र शोध केलाच ना तर तुमच्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जे आपल्या स्वामी महाराजांनी सांगितलेलं ना त्याचं आचरण करा, तुम्हाला नक्की सुख प्राप्त होईल. आज होळी आहे, या निमित्ताने होळी आपण जी साजरी करतो ते आपण पहिलं कथा आहे की हिरण्यकश्यप. हिरण्यकश्यप म्हणजे याचा अर्थ काय? हिरण म्हणजे सोनं बरं का, आणि कश्यप म्हणजे आसन. सोन्याच्या आसनावरती बसणारा हा हिरण्यकश्यप. हा ह्याने इतकी महान तपश्चर्या केली की त्याला वर देण्यात आला, वर प्राप्त झाला. तो वर असा होता की मला कुठल्याही माणसाकडून, देवाकडून, राक्षसाकडून मी मारला जाऊ नये. दिवसा नव्हे, रात्री नव्हे, दिवसा पण नव्हे आणि रात्री पण नव्हे, आणि कुठल्याही प्राण्याकडून नव्हे, माणसाकडून नव्हे, असा मी मारला जाऊ नये असा वर त्यांनी मिळवला होता. आणि आपला मुलगा प्रल्हाद हा आता वर मिळाला का? वर जर मिळाला तर त्यांनी लोकांच्या कल्याणाकरता त्याचा जर उपयोग केला असता तो आज पूज्य ठरला असता, नाही का? पण तसा त्यांनी न करता त्यांनी लोकांना त्रास देण्याचं काम केलं, सज्जनांना त्रास देण्याचं काम केलं. माझ्या राज्यामध्ये कोणी देवाचं नाव घेतलं तर तो माझ्या राज्यामध्ये राहू शकणार नाही, त्याचा वध केला जाईल म्हणून अशी फरमानच काढली जाईल. आणि त्याच्या घरातच देवाचं नाव घेणारा होता जन्माला प्रल्हाद, भक्त प्रल्हाद. देवाचं नाव घेणारा जन्माला त्याच्या घरातच आला. म्हणजे आपला मुलगाच देवाचं नाव घेतो. म्हणून नाना तऱ्हेचे त्यांनी उपाय योजना केले, परंतु त्याचा काय उपाय सक्सेस झाला नाही, यशस्वी झाला नाही. होते तिळामध्ये उकळत्या तिळामध्ये त्याला टाकलं, नाही मरण पावलं. कड्यावरून ढकललं, नाही मरण पावलं. मग शेवटी काय, ते याची बहीण होती होलिका झालं, तिला पण बरोबर की तिला अग्नी जाळू शकणार नाही, पाण्यामध्ये तू बुडू शकणार नाही, आणि तिला हवा पण काय करू शकणार नाही, असं त्या होलिकाला वर होता. सगळे वर मिळवणारे उन्माद होता बरं का. सगळ्यांना त्रास देण्याचं काम करतात, देव सुद्धा वर देऊन टाकतात, पण पुढचा विचार नाही करतात, तपश्चर्या केलेल्या असते. तर असा तिला वर होता. मग शेवटी उपाय काय? हा काय मरत नाही आपला मुलगा, आणि हा देवाचं नाव घेणं काय सोडत नाही. आता दोन दुष्ट जर एका ठिकाणी आलं तर काय होतं? चांगलं होतं? वाईट होतं. बहीण आणि भाऊ एका ठिकाणी दुष्टच होतो. मग हिरण्यकश्यपाने सांगितलं
याला तू मांडीवर घे आणि त्या होळीमध्ये बस, म्हणजे हा भस्म होऊन जाईल. व तसं केले आजचा दिवस बरं का, त्या होळीचा दिवस जो आहे, आपण जो आज होळी साजरा करतो तो का दिवस, ती होलिका त्या भक्त प्रल्हादाला घेऊन बसली आपल्या मांडीवर. पण चमत्कार असा झाला की त्याला काही झालं नाही आणि ती होलिका मात्र भस्म होऊन गेली. त्याचं कारण काय की भगवंताचं सतत नामस्मरण करत होता. त्यांना जो भक्त प्रल्हाद आहे हा भगवंताचं सतत नामस्मरण करतो आणि त्या नामस्मरणाचं इतकं महत्त्व वाढलं आहे की त्याच्यामध्ये त्या होळीमध्ये तो भस्म झाला. कथा तुम्हाला माहिती आहे, तो मरत नाही म्हणून त्याला विचारलं अरे तू म्हणतो देव 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 कुठे आहे. फक्त प्रल्हादाने हिरण्यकश्यपूला सांगितलं देव कुठे नाही ते सांगा. स्थळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे आहे ते, फक्त तशी दृष्टी पाहिजे. दृष्टी पाहिजे. तू म्हणाले या खांबामध्ये देव आहे का. हो म्हणाला आहे. आणि म्हणून त्या खांबामधून नरसिंह भगवंताने अवतार घेतला. नरसिंहाचा अवतार म्हणजे नर पण नाही आणि सिंह पण नाही, अर्धा नर आणि अर्धा सिंह, म्हणजे माणूस पण नाही आणि प्राणी पण नाही, काय दिवस नाही आणि रात्र नाही. म्हणजे संध्याकाळी त्याला आपल्या पृथ्वी नाही आणि आकाश नाही आणि त्याला संध्याकाळच्या आपण ते लागलेला संध्याकाळी त्याचं आणि हिरण. दुसरी कथा आहे कथा आहे ती 8:30च्या नंतर बोलायचं नाही असं ठरवलं आहे, कारण त्या उशीर होतो माणसाला. आणि एक दुसरी कथा आहे बरसाण्याची, थोडीशी कथा जास्त नाही. बरसाना हा राधेचं जन्मगाव बरं का. आता चालू आहे बरसाण्याला उत्सव चालू आहे. बरसाना गुजरातला आलं ते बरसाना आणि राधेचं ते जन्मगाव आहे. आता असे आहे की हे भगवान श्रीकृष्ण ते बरसाण्याला जायचं म्हणजे या 12व्या शतकातून चालू झालं आहे. बरसाण्याला म्हणजे सगळे गोपाळ जमून ते बरसाण्याला जायचे कशासाठी, चेष्टा करण्याचा. राधेच्या बरोबर असतो तेव्हा राधेचं लग्न नव्हतं झालं बरं का. राधेचं लग्न झालं ते गोकुळामध्ये झालं, ते सासर गोकुळ आणि माहेर बरसाना. आता सांगायचं उद्देश असा आहे की तो लटमार म्हणून, आता लट म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय. लटमार म्हणजे त्या काठीने मारायचे अशी तिथे प्रथा आहे. लटमार म्हणजे त्या बरसाण्यामध्ये आता जी प्रथा आहे, पहिली जेव्हा ते आताची मी सांगतो प्रथा आहे, आता ते महिलांची चेष्टा करायला जातात तिकडे आणि तिकडचे प्रथा आहे आता सुद्धा. आणि तिकडचे बरसाणामधले जे लोक आहेत ना ते इकडून आलेले गेलेले त्याला मारतात. ते कशाने मारतात माहिती आहे काय, काठीने. लटमार म्हणतात त्याला. असा कार्यक्रम आहे. पूर्वीच्या लोकांना ते तूप खाणारे होते, दही दूध तूप खाणारे तेव्हा लागत नव्हतं, पण आत्ताच्या लोकांना सुद्धा ते मारतात. लटमार त्याला म्हणतात. आणि तो कार्यक्रम चांगल्या मोठ्या प्रमाणात होतं बरं का. इतक्या मोठ्या प्रमाणात होतो कार्यक्रम की सगळे म्हणजे भारतातले लोक तिथे बघायला जातात तो कार्यक्रम. बरसाना म्हणजे ते यमुना नदीच्या तीरावर ते गाव आहे. आणि वृंदावन कोणी गेलं नसेल तर वृंदावनात जा. ते राधे 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 आहे. विदेशातले लोक येऊन राहिलेले काय. असं दुसरा एक कथा दुसरी छोटीशी आहे आणि संपवतो मी. धुंदी म्हणून माहिती. धुंदी तुम्हाला माहिती आहे. धुंदी आज कोकणामध्ये होळीला बोंब का मारतात माहिती आहे का. बोंब मारतात ना होळीला. बोंब मारल्याशिवाय आपल्याकडे होळी होत नाही. ते सगळे हातकुंड गोळा करतात आणि त्या होळीमध्ये घेऊन येतात. चोरून पण घेऊन येतात. एखाद्या म्हाताऱ्या माणसाचा बाजला असेल ना तो उचलून आणतात. तो म्हाताऱ्या माणूस शिव्या देतो. त्या दिवशी शिव्या सगळ्या माफ असतात बरं का. आणि तो घेऊन ते होळीत टाकतात. म्हणजे झाडं जी असतात ती हातकुंड वगैरे सगळं गाव जातो आणि
तर ही धुंदी जी आहे ना ती राजा रघु म्हणजे रघु रामचंद्राचा पूर्वज रघुकुळ म्हणतो ना आपण, त्यावेळेला ही धुंदी होती, ती दैत्य होती. सज्जनांना त्रास देत होती, ऋषी मुलींना त्रास देत होती आणि कुठला येते असेल तर ते उधळून लावत असेल. तिला वर होता असंच होतं की तिला दैत्य नाही, मानव नाही, प्राणी नाही, कोणीच मारू शकत नव्हतं. असा तिला वर होता, भगवंतानी वर केला होता. त्यामुळे तिचा उन्माद झाला होता आणि त्या अयोध्यामध्ये रघुकुळामध्ये त्रास देत होते, भयंकर त्रास देत होते. म्हणून लोक गेले रघु राजाला सांगायला किंवा ह्याच्या राज्याबद्दल तो म्हणाला मी काय करू शकणार नाही, कारण तिला वर आहे, आपण मरू शकणारच नाही कोणाला. मग ते वशिष्ठाकडे गेले. वशिष्ठ महर्षी वशिष्ठ यांनी सांगितलं की जर वर असेल, मृत्यू जर असेल तर एक कुठेतरी भगवंताने त्याचा कोपरा ठेवलेला असतो. एका मृत्यू कशाने होईल, तरी ती मरणार नाही, कोणाच्या मानाने मरणार नाही किंवा अस्त्राने नाही, देवाकडून नाही, मानवाकडून नाही, तरी कुठला तरी एक धागा असतो त्याच्याने ती मरण पाहिजे. म्हणजे काय तर सगळ्यांनी मिळून एकत्र यायचं सगळ्यांनी आणि बोंबा मारायच्या. त्या आवाजाचा त्रास होऊन ती मरेल, आवाजाचा त्रास होतो. म्हणून ते होळीला आता बोंबा मारतात ना, होळी रे होळी पूर्णाची पोळी आणि दुसरं काय काय वगैरे वगैरे म्हणतात, दिव्या पण देतात काहीतरी करतात. तर त्या अशा शिवाय ही प्रथा आहे. आपण म्हणतो ही प्रथा म्हणजे उगाचच म्हणतात ना, ही पहिल्यापासून प्रथा आहे आणि बोंबा मारतात. आणि त्या दिवशी असा आनंद असतो माणसाला, सुख समाधान वाटतं की त्या शिव्यामधूनच माणसाला सुख मिळतं, इतकं सुख. तर भरपूर झाले, सवाल झाले, तर मी ठरवले खास्त, कारण त्या दिवशी इतकं बोले की 8:30 कधी वाजले आणि 9:15 झाले आणि लोकांना लांब जायचं असतात. त्यामुळे सुखाच्या प्राप्तीसाठी आपण हे सगळं करतो आणि ते सुख तुम्हाला मिळावं अशी सद्गुरूची प्रार्थना करतो. राजाधिराज सद्गुरू सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरू श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरू श्री कारसिद्धेश्वराय नमः.